नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शुक्रवार दिनांक 3 रोजी संदल मिरवणुकीदरम्यान खडक गल्ली परिसरात दगडफेक करत दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच निर्दोष व्यक्तींवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी खडक गल्ली येथील रहिवाशांनी श्री युवक मंडळाच्या नेतृत्वाखाली केली. आज सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी महिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी भव्य मोर्चा काढत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन दिले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आश्वस्त करताना सांगितले की पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई सुरू आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस विभागाने अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटवरच विश्वास ठेवावा. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त खोकल्याच्या औषधामुळे 12 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कर्नाटक शासनाने राज्यभरात सतर्कता मोहीम सुरू केली आहे. बेळगावमध्ये कोल्ड्रीफ सिरपचा सध्या पुरवठा नसला तरी आरोग्य विभाग पूर्णतः सतर्क आहे. बेळगाव बिम्स हॉस्पिटलचे HOD पेडियाट्रिक डॉक्टर शैलेश पाटील यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले की नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहावे. डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही औषध घेऊ नये. ते पुढे म्हणाले की सुरुवातीला सर्दी खोकल्यासाठी कोमट पाणी, हळदीचे दूध यासारखे घरगुती उपचार करावेत. सुधारणा न झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर डॉक्टर पाटील यांनी आवाहन केले की पालक, नागरिक, डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर्स यांनी विशेषतः जागरूक राहणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध खरेदी विक्री करू नये. राज्य सरकारने सरसकट 10% घरफाळा वाढवल्याच्या आदेशाविरोधात काकती ग्रामपंचायत सदस्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. वाढीव घरफाळा त्वरित रद्द करा, अन्यथा आमचा राजीनामा स्वीकारा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीतील सर्वसामान्य शेतकरी व गरीब कुटुंबांवर मोठ्या प्रमाणावर घरफाळ्याचा बोजा लादला जात असल्याचं सदस्यांनी सांगितले. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी घरफाळा भरमसाठ प्रमाणात वाढवण्यात आला असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरांपासून मोकळ्या जागांपर्यंत सर्व मिळकतींवर कर लावण्यात आला आहे अशी तक्रार करण्यात आली. ग्रामपंचायतीने यासंबंधी ठराव पारित करून वाढीव कराच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शेतकरी, लहान घरधारक व साधारण कुटुंबावर आर्थिक बोजा न टाकता या आदेशाला त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या घरफाळा वाढीचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला. यावेळी गजानन गव्हाणे, ज्योती गवी आदी उपस्थित होते. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details contact 9980936364 99160 44352. नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिका अश्विनी पाटील वय वर्षे 50 या महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोवा बेळगाव महामार्गावरील तिने घाटनजीक ब्रिजखाली मृतदेहाला रोपच्या सहाय्याने बांधून त्यावर दगड ठेवून पाण्यात टाकण्यात आला होता. तर या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकाने सदर मृतदेह पाहून रामनगर पोलिसांना माहिती दिल्यानं रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रामनगर सरकारी हॉस्पिटलला शवचिकित्सेसाठी देऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर लागलीच रामनगर पोलिसांची एक टीम आरोपीला पकडण्यासाठी तात्काळ निघाली. सदर शिक्षिकेच्या खून प्रकरणी नंदगड गावातीलच शंकर पाटील वय वर्षे 35 याला खून प्रकरणी रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या आरोपीची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शंकर पाटील यांनी सोन्यासाठी सदर अंगणवाडी शिक्षिकेचा खून नंदगड गावाजवळच करून मृतदेह आपल्याच छोट्या हत्ती या वाहनातून तिने घाट येथे टाकल्याची कबुली दिली आहे. शंकर पाटील या आरोपीकडून घरच्यांची दिशाभूल करण्यासाठी तिच्याच मोबाईलवरून प्रथम आपण बेंगलोर येथे गेले असून
सोमवारी येते असा मजकूर पाठवण्यात आला होता व त्यानंतर पुन्हा रविवारी पहाटे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज करून मृत महिलेचा मोबाईल तिने घाट मृतदेहाच्या ठिकाणी टाकून फरार झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली। महापालिकेच्या महसूल उपायुक्तांच्या बदली संदर्भात महापालिकेच्या बैठकीत ठराव पारित होऊनही अद्याप त्यांची बदली न झाल्यामुळे आज बेळगाव महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार ठिय्या आंदोलन केले। महसूल उपायुक्तांविरोधात अनेक तक्रारी असूनही प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी केला। परिषदेच्या ठरावाची अवहेलना होत असल्याचा निषेध करत नगरसेवकांनी सांगितले की हे लोकप्रतिनिधींवर होणारा अन्याय आहे। सत्ताधारी पक्षनेते हनुमंत कोंगाळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। ते म्हणाले की जर योग्य ती कारवाई लवकर झाली नाही तर सर्व नगरसेवक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे सामूहिक राजीनामे देतील असा इशारा त्यांनी दिला। कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान 10 डिसेंबर 2024 रोजी पंचमसाली 2A आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय आयोग नेमण्यात आला आहे। कर्नाटक सरकारने निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बन्नीकट्टी हनुमंतप्पा आर यांची या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। आयोगाने 18 ऑगस्ट 2025 पासून बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये साक्षीदारांचे म्हणणे नोंदवण्यास सुरुवात केली आहे। आंदोलनात जखमी झालेले पोलीस कर्मचारी आणि आंदोलक अशा सुमारे 74 व्यक्तींची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। 15 ऑक्टोबर 2025 ही तोंडी किंवा कागदपत्रांच्या स्वरूपात पुरावे सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे ज्या इच्छुक नागरिकांना या संदर्भात तोंडी किंवा लेखी पुरावे सादर करायचे आहेत त्यांनी 15 ऑक्टोबर 2025 पूर्वी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये बेळगाव सुवर्ण विधानसौध दुसरा मजला खोली क्रमांक 219 येथील चौकशी आयोगासमोर व्यक्तिशः उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। या संपूर्ण घटनेची सर्वसमावेशक आणि निष्पक्ष चौकशी पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रसिद्धी पत्रकातून जनतेला कळवण्यात आले आहे। सतीश जारकीहोळी फॅन्स क्लब बेळगाव यांच्या वतीने सतीशांना तिसऱ्या खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी महावीर भवन गोवा वेस्ट बेळगाव येथे होणार असून देशभरातील हौशी बुद्धिबळपटूंना खुली आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 4 लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्याला रोख रक्कम व पारितोषिक दिले जाणार आहे। आज सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली। स्पर्धेचे उद्दिष्ट युवकांमध्ये बुद्धिबळासारख्या विचारप्रधान खेळाला प्रोत्साहन देणे तसेच जिल्ह्यातील युवा प्रतिभेला राष्ट्रीय पातळीवर मंच उपलब्ध करून देणे हे आहे। देशभरातील नामवंत व नवोदित खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। यावेळी सतीश जारकीहोळी फॅन्स क्लबचे अध्यक्ष इम्रान तपकीर, दिलावर पेंडारी, निलेश भंडारी, प्रशांत अणवेकर, आकाश माडीवाले, विकी सिंग, जाहिद वंटमुरी, खादीर शेख, कलीमुल्ला, दीक्षा पुजारी, अकबर सुभेदार, शाहनवाज किल्लेदार आदी उपस्थित होते। सदर स्पर्धेने जिल्ह्यात बुद्धिबळ खेळाला नवसंजीवनी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यंदाचा कित्तूर विजयोत्सव अधिक भव्य आणि आदर्श पद्धतीने साजरा केला जाणार आहे। यासाठी 5 कोटी रुपयांच्या अनुदानासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून जनतेने सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे। कित्तूरच्या वीरभद्रेश्वर कल्याण मंडपात आज सोमवारी जिल्हा प्रशासन व कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कित्तूर उत्सव 2025च्या पूर्वतयारी बैठकीत ते अध्यक्षस्थानी बोलत होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेत, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बैलहोंगलचे उपविभागीय अधिकारी प्रवीण जैन, कित्तूरचे तहसीलदार कलगौडा पाटील, शहरी विकास निधीचे प्रकल्प संचालक मल्लिकार्जुन कलादगी तसेच कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक के.एच. शन्नूर, इतर अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक, ऐतिहासिक दर्शन यांचा समावेश असून कित्तूरच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे हा उत्सव यंदा राज्यभरात आदर्श ठरावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे. रेल्वे खाली झोकून देऊन एका अनोळखी युवकाने आत्महत्या केली आहे. काल रविवारी बेळगाव देसूर दरम्यान ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलिसांनी सुमारे 35 ते 40 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. रेल्वे गाडी क्रमांक 56931 एक्सप्रेसच्या समोर हा युवक झेपावल्यानंतर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात बेळगाव रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये अस्वाभाविक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत युवकाचे वर्णन वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, उंची 5 फूट 6 इंच, रंग गव्हाळ. पोलीस प्रशासनाने जनतेला विनंती केली आहे की या युवकाबाबत कोणतीही माहिती असल्यास बेळगाव रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मिरजहून बेळगावकडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमध्ये शनिवारी सायंकाळी चेन स्नॅचिंगचा प्रयत्न झाला. बेल्लत बागेवाडी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली असून महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा भामट्याने प्रयत्न केला. ही घटना घडताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. महिलेने आरडाओरडा करताच अन्य प्रवासी मदतीस धावून आले, मात्र तोपर्यंत आरोपी भामटा घटनास्थळावरून फरार झाला होता. यापूर्वी पॅसेंजर रेल्वेमध्ये मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्या तरी सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार प्रथमच घडल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रेल्वे प्रशासन व पोलीस यंत्रणेला याबाबत कडक उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटे गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्णदालनाला. नियम व अटी लागू. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021244050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. धारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड यांनी धारवाड बेळगाव रेल्वे मार्गाच्या जमिनी संपादन प्रक्रियेतील विलंबाबाबत केंद्रीय मंत्री व्ही सोमण्णा यांनी तातडीने पाऊल उचलावेत अशी प्रतिक्रिया मंत्री संतोष लाड यांनी दिली. ते म्हणाले की राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या गावकऱ्यांच्या मागणीनुसार मार्गात छोटासा बदल सुचवण्यात आला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने खुल्या चर्चेचे आयोजन करावे अशी मागणीही त्यांनी केली. पारदर्शकतेच्या आधारावरच मार्गक्रमण हटाव निश्चित करावे, जेणेकरून गावकरी, शेतकरी व सर्व संबंधितांची समाधानकारक मते घेतली जावीत, असेही लाड यांनी स्पष्ट केले. धारवाड बेळगाव हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प असून त्याच्या अंमलबजावणीत गावकऱ्यांच्या हितांची पूर्णपणे जपणूक केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज संजीवनी उमंग 2025 चे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन गायन आणि नृत्य स्पर्धेतील प्रथम 5 निवडलेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी होणार असून त्यातील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन शंकर पाटील, सुनीता पाटणकर आणि स्मिता पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळीच्या उमंग 2025 या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणारे सांगली विटा येथील इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली इथे सकाळी ठीक 10 वाजता सुरू होणार आहे. तरी याचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा अशी विनंती चेअरमन मदन बामणे यांनी केला आहे.
बेळगाव येथील तिसऱ्या फाटकावरील बांधलेल्या उड्डाणपुलाची वाताहत झाली असून आणि दुसऱ्या बाजूच्या पुलाच्या अपूर्ण कामासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना युवा समितीच्या वतीने पत्रव्यवहार केला आहे। बेळगाव शहराला दक्षिण भागाशी जोडणाऱ्या तिसऱ्या रेल्वे फाटकावर वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी व सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात आला। एका बाजूचा उड्डाणपूल ऑक्टोबर 2022 मध्ये पूर्ण झाला आणि तो जनतेसाठी खुला करण्यात आला। तथापि उद्घाटनानंतर काही दिवसातच रस्त्याची दुर्दशा झाली आणि त्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेने कंत्राटदाराला दंड देखील ठोठावला होता। सध्या या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। शिवाय अनेक वर्षे उलटून गेली तरी पुलाच्या दुसऱ्या बाजूचं काम अपूर्ण आहे, ज्यामुळे वाहन चालकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सोशल मीडियावर तसेच माजी नगरसेवकांनीही आवाज उठवला, तरी देखील स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यानं थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून उड्डाणपुलाची तात्काळ दुरुस्ती आणि दुसऱ्या बाजूचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत अशी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पत्रामध्ये मागणी केली आहे। पतंगाच्या मांजामुळे काल रविवारी सायंकाळी फोर्ट रोडवर एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली। त्याच्या गळ्यामध्ये अचानक मांजा अडकून गंभीर इजा झाली असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या शाळांना सुट्टी असल्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी सुरू आहे। अनेक जण काचेच्या भुकटीपासून तयार केलेल्या घातक मांजाचा वापर करतात। हा मांजा केवळ माणसांसाठीच नव्हे तर पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरतो। यावर बंदी असूनही बाजारात तो खुलेआम विकला जातोय। जखमी दुचाकीस्वार फोर्ट रोडवरून जात असताना हवेत उडणारा मांजा त्याच्या गळ्यात अडकला। गळा कापला गेला असून रक्तस्राव झाला। सुदैवाने तात्काळ उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर पुन्हा एकदा मांजाच्या विक्रीवर आणि वापरावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे। शिवराय शिवविचार प्रतिष्ठान अधिकृत बेळगाव यांच्या वतीने आयोजित घरगुती आकर्षक श्रीमूर्ती व सजावट स्पर्धेला बेळगाव ग्रामीण, उत्तर व दक्षिण विभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्पर्धकांनी अभिनव कल्पकतेने गणरायाची सुंदर सजावट साकारली होती। या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी रोड येथील श्री महागणपती मंदिराच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला गणेश भक्त, स्पर्धक आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण गावडे, कपिल कुर्णे, शुभम नांदवडेकर आणि गोवर्धन पाटील यांनी या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रायोजक म्हणून सहकार्य केले। तसेच या सोहळ्याला सचिन केळवेकर, शुभम बाळेकुंद्री, गणेश सुतार, अंकुश कामत, अभिषेक पाटील आदी मान्यवर व प्रतिष्ठानचे सभासद उपस्थित होते। शिवराय शिवविचार प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांद्वारे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, एकता आणि शिवस्वाभिमान जगवण्याचे कार्य करत आहेत। गोव्याच्या केरी चेकपोस्टवर कर्नाटक नोंदणीच्या एका कारमधून 400 किलो बीफ जप्त करण्यात आली। ही कार बेळगावहून गोव्याकडे जात असताना अडवण्यात आली। सोहेल बेपारी वय 27 राहणार बेळगाव या चालकाला वाहनासह ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।